भोसले घराण्याचा ज्यावेळी उल्लेख होतो त्यावेळी थोडीफार माहिती आढळते बाबाजी भोसले यांच्यापासून पुढे। बाबाजी भोसले यांना दोन मुलं मालोजी आणि विठोजी। त्यांची ही मुले मालोजी आणि विठोजी हे निजामशाहीच्या आश्रयाने औरंगाबाद येथील घृष्णेश्वर आणि वेरूळ भागात उदयास आले। मालोजी भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे भागाची जहागिरी होती। शहाजी आणि शरीफजी अशी मालोजींची दोन मुलं। शरीफजी भोसले, मालोजींचा मुलगा शरीफजी भोसले यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई। शरीफजी अहमदनगरला जी प्रसिद्ध भातवडची लढाई झाली त्यात युद्धादरम्यान ते मारल्या गेले। आता शहाजी भोसले, शहाजी राजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर सन 1594 ते 1664 असा सांगता येतो। शहाजी महाराज प्रथमतः निजामशाहीत नंतर आदिलशाहीत सरदार म्हणून नावरूपास आले। शहाजी महाराजांच्या तीन पत्नी होत्या, जिजाबाई, तुकाबाई आणि नरसाबाई। जिजाबाईंना दोन पुत्र होते, ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि द्वितीय पुत्र शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज। शहाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई त्यांना एक मूल होते, व्यंकोजी उर्फ एकोजी राजे। शहाजी राजांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई या होत्या आणि त्यांचा पुत्र होता संताजी। मित्रांनो, शिवाजी महाराज मोगल, आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज आणि इंग्रज अशा चारही बाजूंच्या शत्रूंसोबत लढून रायगडावर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती म्हणून त्यांचा बहुमान आहे। शिवरायांनी सन 1674 साली राज्याभिषेक केला। संभाजी शहाजी भोसले, शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र व शिवाजी महाराजांचे थोरले बंधू। जिजाऊंनी आपल्या चुलत दिराच्या नावावरून आपल्या ज्येष्ठ पुत्राचे नाव संभाजी हे ठेवले होते। अफजल खानाने दगाफटका करून कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत मारले होते। एकोजी, शहाजी राजे आणि तुकाबाईचा मुलगा व्यंकोजी उर्फ एकोजी राजे। मराठा साम्राज्याची तमिळनाडू येथील तंजावर येथे स्थापना करणारे म्हणून इतिहास त्यांना ओळखतो। मराठा साम्राज्याचे कर्नाटकमधील बेंगलोर हे मुख्य केंद्र होते, पण पुढे शहाजी राजांचे निधन झाल्यानंतर एकोजी राजांनी ते साम्राज्य तमिळनाडूला हलवले, पण या गोष्टीमुळे मराठा साम्राज्याचे फार नुकसान झाले असे बोलले जाते। आता संभाजी महाराज, संभाजी शिवाजी भोसले, छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र। त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला। संभाजी अवघे 2 वर्षांचे असताना त्यांची मातोश्री सईबाई यांचे निधन झाले। संभाजी राजांच्या पत्नीचे नाव येसूबाई होते आणि त्यांच्या पुत्राचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते। शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली। 1689 साली स्वराज्यातीलच सरदारांनी घात केला आणि संभाजी महाराजांचा औरंगजेबाने खून केला। शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज, त्यांच्या मातोश्रींचे नाव होते सोयराबाई। राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव होते ताराबाई, जानकीबाई आणि राजसबाई। ताराबाईंचे पुत्र शिवाजी द्वितीय। संभाजी राजांच्या हत्येनंतर राजाराम महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळला। यात त्यांना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या अत्यंत विश्वासू सेनापतींची साथ त्यांना मिळाली। स्वराज्याचा राज्यकारभार त्यांच्या हातात आल्यापासून मुघल त्यांच्या मागावर होते, पण त्यांनी आपल्या सेनापतींच्या साहाय्याने आपल्या कुटुंबाला घेऊन पन्हाळा मार्गे जिंजी गाठले। राजाराम महाराजांचे निधन 1700 साली सिंहगडावर झाले। आता छत्रपती शिवाजी द्वितीय। राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांचा पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी द्वितीय। राजाराम महाराजांच्या मृत्यूपश्चात ताराबाईंनी त्यांना घेऊन राज्याभिषेक केला आणि राज्यकारभाराची सूत्र सांभाळली आणि इकडे त्यांना कोल्हापूरची गादी स्थापित करून त्यावर विराजमान केले। मराठ्यांचा वंश व झेंडा फडकवत ठेवण्यात ताराबाईंचा मोठा वाटा आहे, पण भाऊबंदकीच्या वादात त्यांचा बराचसा काळ हा कैदेत गेला। आता छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज आणि येसूबाई यांचा पुत्र शाहू महाराज। ते सातारा गादीचे संस्थापक म्हणून परिचित आहेत। छत्रपती शाहू महाराज आई येसूबाई समवेत लहानपणापासून औरंगजेबाच्या कैदेत होते। राजाराम महाराजांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी कारभार हाती घेतला। औरंगजेबाने ताराबाईंना शह देण्यासाठी शाहू महाराजांची जेलमधून सुटका केली। ताराबाई आणि शाहू यांच्यात युद्ध झाले आणि त्यानंतर तह झाला। तहात शाहू महाराजांनी सातारा येथे राज्य स्थापन करण्याचे ठरले। आज देखील साताऱ्याची गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाते।
राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी आपला पुत्र संभाजी यास कोल्हापूरच्या गादीवर बसवलं. शाहू महाराज 1749 साली निपुत्रक वारले. त्यामागे ताराबाईंचा नातू दत्तक पुत्र रामराजा गादीवर आले. नानासाहेब पेशवे यांचा सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या दत्तक मार्गाने एकत्र करण्याचा मानस होता, पण त्याला खुद्द शाहू महाराजांचा विरोध होता. संभाजी यांचे नाव ज्यावेळी पुढे आले त्यावेळी ताराबाईंनी रामराजा या आपल्या नातवाला शाहू महाराजांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिलं. त्यामुळे नानासाहेब पेशवे यांचे मनसुबे बाळगले. शाहू महाराजांच्या पश्चात राज्य जरी छत्रपतींचे होते तरी सत्ता पेशव्यांची हाती आली होती. छत्रपती उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले हे सातारा गादीचे छत्रपतींचे 13वे वंशज मानले जातात. सध्या ते भाजपकडून राज्यसभेवर खासदार आहेत. आता संभाजीराजे शाहू महाराज दुसरे यांचे ते पुत्र आहेत. कोल्हापूरच्या गादीचा कारभार ते चालवतात. कोल्हापूर आणि राजकोट येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. पुढे 2016 साली भाजपच्या वतीने राष्ट्रपती नियुक्त म्हणून संभाजीराजे हे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. राज्यसभेवर जाणारे कोल्हापूरचे ते पहिले खासदार होते. संयमी आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची स्वभाव विशेष आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दलच्या सूचना अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.